लग्नातील समस्या, लग्न होत नाही, लग्न का होत नाही, त्यामागची कारणे आणि उपाय। नमस्कार मित्रांनो, तुम्ही किंवा तुमच्या कुटुंबातील कोणी विवाहयोग्य वय गाठले आहे पण तरीही लग्न करू शकत नाही? तुमच्या सर्व प्रयत्नांनंतरही संबंध पूर्ण होत नसल्याची तुम्हाला काळजी वाटते का? नाती पुन्हा पुन्हा तुटतात की बनवताना काहीतरी गडबड होते? जर हो, तर आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप खास आणि महत्त्वाचा आहे। या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत, लग्न का होत नाही, त्यामागची आध्यात्मिक, सामाजिक आणि वैज्ञानिक कारणं आणि त्यांचे प्रभावी उपाय। व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर पहा, कारण शेवटी आम्ही तुम्हाला काही सोपे उपाय सांगणार आहोत जे तुमच्या आयुष्यात चमत्कारिक बदल घडवून आणू शकतात। सामाजिक कारणे। सर्वप्रथम सामाजिक कारणांबद्दल बोलूया। आजच्या काळात लग्न म्हणजे केवळ दोन व्यक्तींचं नव्हे, तर दोन कुटुंबांचं मिलन बनलेलं आहे। हुंड्याची मागणी। हुंड्याच्या मागणीमुळे अनेक वेळा चांगली नाती तुटतात। आजही समाजातील काही लोक मुलीला ओझं समजून तिला पैशाने तोलतात। या वृत्तीमुळे अनेक घरांमध्ये विवाह होण्याआधीच तो नाकारला जातो। बेरोजगारी आणि करिअर अस्थिरता। मुलगा किंवा मुलीचं करिअर स्थिर नसेल तर अनेकदा नात्यांमध्ये अडचणी निर्माण होतात। लोकांना त्यांचा जीवनसाथी स्वावलंबी आणि स्थिर असावा असं वाटतं। जास्त अपेक्षा। अनेक वेळा आईवडील किंवा स्वतः मुलगी जीवनसाथीकडून इतक्या अपेक्षा ठेवतात की कोणतंही नातं त्या अपेक्षांशी जुळत नाही। तू सुंदर असावी, नोकरी करणारी असावी, श्रीमंत कुटुंबातून यावी आणि घरची कामंही उत्तम असावी, अशा अपेक्षा संबंध सुरू होण्यापूर्वीच तोडतात। जात आणि धर्माच्या सीमा। आजही भारतात अनेक कुटुंबांना त्यांच्या मुलांनी जातीबाहेर किंवा धर्माबाहेर लग्न करणं मान्य नसतं। त्यामुळे एखादं चांगलं नातं जुळून आलं तरी केवळ या कारणामुळे ते तोडलं जातं। मानसिक कारणे। आता मनोवैज्ञानिक कारणांबद्दल बोलूया। आत्मविश्वासाचा अभाव। काही लोक नात्यांबाबत अस्वस्थ असतात। मी लग्नासाठी योग्य नाही, अशी भावना त्यांच्या मनात असते। ही विचारसरणी त्यांच्या वागण्यातून स्पष्ट दिसून येते आणि त्यामुळे नातं तयार होण्याआधीच तुटतं। जुन्या नातेसंबंधांचा प्रभाव। भूतकाळात एखादं अफेअर असणं आणि ते चांगल्या पद्धतीने न संपणं, या अनुभवामुळे मनात अविश्वास आणि भीती निर्माण होते, जे नवीन नात्यांमध्ये अडथळा बनतात। अतीत स्वातंत्र्य किंवा मी एकटाच ठीक आहे मानसिकता। काही लोक इतके स्वावलंबी होतात की त्यांना लग्नाची गरज वाटतच नाही, पण समाज आणि कुटुंबाचा दबाव त्यांना गोंधळात टाकतो आणि मग ते योग्य निर्णय घेण्यात अयशस्वी होतात। आध्यात्मिक ज्योतिषीय कारणे। आता आपण ज्योतिषशास्त्रीय किंवा आध्यात्मिक दृष्टिकोनातून बघितलेल्या कारणांबद्दल बोलूया। मांगलिक दोष। कुंडलीत जर मंगळ दोष असेल तर लग्नात विलंब होतो किंवा विवाहानंतर अडचणी निर्माण होतात। हिंदू धर्मात याला खूप महत्त्व दिलं जातं। शनीची साडेसाती किंवा धैर्या। शनीच्या दशेत अनेक वेळा लग्नाच्या गोष्टी अडतात। या काळात निर्णय घेण्यात गोंधळ होतो आणि वेळेवर योग्य निर्णय होत नाही। ग्रहांची अशुभ स्थिती। गुरु किंवा शुक्र यांसारख्या ग्रहांची अशुभ स्थिती देखील लग्नात अडथळा आणते। कुंडलीतील ही स्थिती अनेकदा अज्ञानात राहते आणि अडथळ्याचं मूळ कारण ठरते। उपाय आणि मार्गदर्शने। आता आपण काही प्रभावी उपायांबद्दल जाणून घेऊया, ज्यामुळे वैवाहिक आयुष्यातील अडथळे दूर होण्यास मदत होऊ शकते। व्यक्तिमत्व विकास। आत्मविश्वास वाढवा। संवादात सौम्यपणा आणि सकारात्मकता आणा। सामाजिक कार्यक्रमांमध्ये सहभागी व्हा, लोकांमध्ये मिसळा। संवाद साधा आणि धीर ठेवा। पालकांशी मोकळेपणाने बोला, घाई करू नका। योग्य वेळ आणि व्यक्ती येईपर्यंत संयम ठेवा। ज्योतिषीय उपाय। कुंडली अनुभवी पंडितांकडे दाखवा। मंगळवारी हनुमानजींना सिंदूर आणि चोळ अर्पण करा। शुक्रवारी लक्ष्मीची पूजा करा। विवाहातील अडथळे निवारण मंत्र चा जप करा। ओम कात्यायनी महामाई महायोगिन्यधीश्वरी नंदगोपसुत देवी पतिय मे कुरु ते नमः। धर्मादाय आणि सेवा। मुलींना खायला घाला। गरीब मुलींच्या लग्नासाठी मदत करा। गोठ्यात हिरवा चारा दान करा। सकारात्मक विचार ठेवा। नेहमी हे लक्षात ठेवा की तुमचा जीवनसाथी तुमच्यासाठीच बनलेला आहे। स्वतःवर विश्वास ठेवा। वेळेवर दोष देणं थांबवा। मित्रांनो, लग्न हा आयुष्यातील एक सुंदर आणि महत्त्वाचा टप्पा आहे। तो तेव्हाच यशस्वी होतो जेव्हा आपण त्यासाठी मानसिक, सामाजिक आणि आध्यात्मिकदृष्ट्या सज्ज असतो। लग्न न होणं हा शाप नाही, पण त्यामागची कारणं समजून घेतल्यास आणि योग्य वेळी योग्य पद्धतीने प्रयत्न केल्यास प्रत्येक समस्येवर उपाय नक्कीच शक्य आहे।
जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया लाईक करा, शेअर करा आणि आमचा चॅनल सबस्क्राईब करा. टिप्पण्यांमध्ये आम्हाला नक्की सांगा तुम्हाला कोणत्या समस्यांचा सामना करावा लागत आहे आणि आम्ही त्या विषयांवर पुढील व्हिडिओमध्ये सविस्तर चर्चा करू. धन्यवाद. सुखी वैवाहिक जीवनासाठी हार्दिक शुभेच्छा. जय श्रीकृष्ण. या व्हिडिओमध्ये दिलेली माहिती सामाजिक, मानसशास्त्रीय व पारंपरिक ज्योतिषीय मतांवर आधारित आहे. कोणताही उपाय करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घेणे अधिक उपयुक्त ठरेल. हा व्हिडिओ केवळ माहिती व जनजागृतीसाठी आहे. आम्ही कोणत्याही प्रकारच्या अंधश्रद्धेला प्रोत्साहन देत नाही. जर यामध्ये अजून काही ट्युनिंग हवे असेल, जसे की भाषेचा थोडा अधिक साधेपणा किंवा खास यूट्यूब सादरीकरण शैली, तर सांग.